25 वर्षापासून आजपर्यंत हो. ही लग्न ही संस्था कशी बदललेली, म्हणजे त्याचं प्रारूप कसं बदलत आलेलं आहे? खूप बदललंय सर, खूप बदललंय. म्हणून म्हटलं ना की आता माझी मुलगी त्या वयात आहे तर ती नाहीच म्हणते, म्हणजे बघू, विचार करू मला म्हणते की कशाला अडकून घ्यायचंय अगं, मला नाही आत्ता असं माझ्या डोक्यातच लग्न. त्यावेळेसची काय मनस्थिती होती? माझ्या करतानाची कशी लग्नाच्या होती? वेळेला तर लव्ह मॅरेज, इंटरकास्ट त्यामध्ये सुद्धा. हां. आणि आम्ही तर अशा स्टेजला होतो की घरातल्यांची परमिशन मिळाली, लग्न करायचं आणि मोकळं व्हायचं आणि अच्छा. संसाराला लागायचं. आणि हम्म. त्याहीपेक्षा जे आपण जे स्वीकारलं आहे हम्म. ते निभावून नेणं, हा एकच थॉट त्यावेळेला डोक्यात होता. आणि दुसरी गोष्ट की लग्न झाल्यानंतर माझी माणसं तशीच, ही सगळी सासरची आता माझी माणसं झालेली आहेत. आणि हा संसार माझा नाहीये, आपला आहे, आपलं कुटुंब आहे. आता आपलं हा शब्दच नसतो कुठेच, माझं, मी करणारे, माझ्या गोष्टी, माझी स्पेस. सो इथेच खूप नाही, नवरा बायको मध्ये सुद्धा माझे पैसे तुझे पैसे माझे येतात पैसे आजकाल. तुझे पैसे, नक्की. येस, आम्ही अजूनही असं आमच्या पिढीपर्यंतचे आम्ही असं नाही बोलत. आपल्या गोष्टी, आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी असं आपण म्हणतो.